उत्पन्न काय सांगितलं? उत्पन्न याचं म्हणजे हे आहे 35,000 रुपये क्विंटल. ओके, 35,000 रुपये क्विंटल हो जाणार हो आहे. क्विंटल जाणार आहे. आणि बाकी जे कापूस आहे ते काय क्विंटल जातो? ते आपला आता 7,000 रुपये 6,000 रुपये भाव आहे. त्याचं आपल्याला मिक्सिंग करावं लागते हो, हो. नरग्याचं. ते हो. एकदा आम्हाला करून दाखवा. ते आता हे बा हे आता नरग्याचं फुल आपण आणलं नाही तिकून. ठीक आहे, फुल घेऊन. तर आता हे जे फुल आहे नरग्याचं समजा हे फुल, तर हे असं करून याला घासा लागते. असं ओके, असं घासलं की याचं पाकळी तोडून टाकायची. तोडले की हे जेणेकरून आपल्याला बा की हे डबल घासल्यात आलं नाही पाहिजे, आपला टाइम त्याच्यात गेला नाही पाहिजे. नमस्कार मंडळी, आज आपण आलोय कापसाच्या शेतामध्ये. आज आपल्यासोबत आहे वाशिम जिल्ह्यामधील हिवरा गाव या छोट्या गावामधील एक शेतकरी, ज्यांनी कापसामध्ये एक नाविन्यपूर्ण व्हेरायटी लावलेली आहे. या व्हेरायटीचे काय वैशिष्ट्य आहे, त्यांचे काय नियोजन आहे आणि त्यांनी का ही व्हेरायटी लावली, हे आज संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. तर आज आपल्या सोबत इथं आहे मंगेश दादा नांदेकर. दादा, मी तुमचं सर्वप्रथम खूप खूप आभार मानते, आपण आम्हाला टाइम दिला. दादा, आपण जी व्हेरायटी लावलेली आहे, आज जी कापसाची व्हेरायटी लावलेली आहे, ही व्हेरायटी तुमच्या दिमागात कसं आलं की एक नवीन काहीतरी आपण उपक्रम करूया? हो, काहीतरी बा आपण नवीन हे पराठी लावू कटालो आपण जुनी जे लावलो. तर आता आपला मेवना म्हणे की बा चला म्हणे मी तुम्हाला एक प्लॉट देतो म्हणे. अच्छा, तर हे त्याच्या इकडून पुस्तक मार्फत दिला त्याने हे प्लॉट. तर तुम्ही म्हणे काही करायचं नाही म्हणे, नुसतं म्हणे कापूसच आणून द्या म्हणे. अच्छा, काही तुम्हाला इकडे तुमच्या इकडे एका प्लॉट साठी गाडी येणार नाही म्हणे. बरोबर आहे. तर म्हणे तिथे कापूस आणून द्या म्हणे. म्हणजे तुम्हाला तुमच्या रिलेटिव्हनी सांगितलं? हो हो. आणि त्यानुसार तुम्ही हे नियोजन केलं. आपण किती एकरामध्ये ही पराठी लावली? ही साधारण अंदाज म्हणजे अर्धा एकरच्या आहे, कमी असेल. अच्छा, आणि किती रोप संख्या आपली? हे आहे 250 झाड आहे ना, त्या साहेब लोकांनी मोजून नेलेले. 250 झाड म्हणजे सर्व मोजून वगैरे करून आहे आपलं काम. मोजून. आणि व्हेरायटी कोणती आहे? व्हेरायटी राशी बायो म्हणून आहे. राशी बायो. आणि हिचं वैशिष्ट्य काय येणार? हिचं वैशिष्ट्य म्हणजे नरगा माझी लावायची म्हणजे अलग अलग वेगवेगळी. अच्छा, म्हणजे आपण नरग्याची झाडं सेपरेट लावली. हा हो. आणि म्हणजे हे मादीचे झाड आहे का? हा, हे मादीचे आहे. आपण उभा आहो हे मादीचे आहे. अच्छा. आणि इकडे जे आहे ते नरग्याचे आहे. अच्छा, तर एक 4च तास होते म्हणे नरग्याचे. त्या फुलं तोडायचे म्हणे, याले घासायचे. ओके, म्हणजे पराग सिंचनाची क्रिया आपण आपल्या म्हणजे क्रॉस पॉलिनेशन आपल्याला करायचं आहे. आणि त्यानुसार मग डेव्हलप होईल म्हणजे कापूस. जसे तुम्ही घासाल म्हणे तशी डेव्हलप होईल म्हणे पराठी. अच्छा, जशी तुम्ही सोय घेसाल तशी वाढ नाही म्हणे. हे उच्च अशी हाईट लय होते म्हणे. आणि मग त्यांचं मार्गदर्शन कशा प्रकारे मिळालं आपल्याला? त्यांचे मार्गदर्शन म्हणजे की आता तुम्हाला माहित नाही म्हणे, पहिले लय सुरुवातीला आले होते ते आपल्या इथे. तर ते काय म्हणे पाकळ्या तोडल्याच आहे ना, आणि ते त्याच्यातून असं बारीक झुड्डा निघाला तर ते म्हणे नरगा होय म्हणून समजा म्हणे. ओके. आणि जर म्हणे काहीच नाही निघालं, असं जाड निघालं तर म्हणे माझी होय म्हणून समजा. तर ते फुलं याच्या आंधी आले होते. आता जसं फुलं आले आपल्या प्लॉट मध्ये. बरं, आता तुम्ही जसं म्हणलं की नरगा काय पावडर निघालेलं म्हणजे आपल्या बाकी शेतकऱ्यांना पण समजेल नरगा झाड कसं ओळखायचं. हो ना, बरोबर आहे. आणि हे आता हे फुल आहे. हे फुल आहे. आता हे फुल आहे. ओके. तर आता हे जे फुल आहे तर आपण असं करायचं म्हणे की हे जर पडलं तर हे समजायचं म्हणे की नरगाव आहे. ओके. आता हे पडलं नाही, हे पडलं नाही तर हे माझी आहे. ही मादी आहे. ही माझी अशी ओळखायची म्हणे. ओके. आणि याच्यातून जर धुड्डा पडला असता तर मग हे कोणतं? हे नरग्याचं झाड निघालं. दादा, आता तुम्ही नरगा कसा ओळखायचा हे सांगितलं. आता नरगा आणि प्रति झाडाला किती नरग्याची फुलं येतो या नरग्याच्या झाडाले का? तर नरग्याच्या झाडाले जवळपास 40 बोंडी धरते. अच्छा, तर 40 फुलं उगवू शकते त्याला. ओके. आणि मादीच्या याला? मादीच्या याला तर म्हणा तू अंदाजच नाही, जेवढी वाढन तेवढं ते त्याचा. आणि साधारणतः उंची किती फूट होते? उंची 6-7 फूट होते. 6-7 फूट आपल्या उंची होते. आणि आता किती बाय किती मध्ये लावली आपण? हे आपली 4x4 ची आहे. 4x4 मध्ये. म्हणजे याचं अंतर पण त्यांनी सांगितलं होतं? हो, याचं अंतर तुम्ही जवळपास दाट लावा म्हणे लावता वेळेस. तर हे नरग्याचं काही घोर नाही म्हणे, दाट लावली तरी उपटा नाही लागत म्हणे. पण माझीचं कसं आहे म्हणे, तर माझीचं उपटा लागते म्हणे तुम्हाला. ओके. नरग्याचे झाड याच्यात भेसळ निघते म्हणे. निघू शकते? हो, भेसळ निघू शकते. ही जी जागा आपल्याला दिसते
ही जागा हो हो म्हणजे या जागी हे झाडगी नरग्याचे झाड निघाले होते ओके, तर त्यामुळे म्हणून आपण ते उपटून टाकले उकळून आपण. टाकले. नरक्याची झाडं कशी ओळखली आपण? तर नरग्याचे झाड म्हणजे की हे जे फुल आहे हे फुल जे असलं तोडलं आपण की असं पावडर पडते म्हणजे नरग्याच्या झाडाला. म्हणजे एक जरी फुल त्या नरक्याच्या झाडाला जर आलेलं असेल अशा प्रकारे तर हं. पूर्ण तर ते पूर्ण फुलाले पावडर येते म्हणे त्याच्या. ओके. तर ते पावडर पडलं तर असं समजायचं की नरग्यात झाड आहे म्हणे. अच्छा. आणि आता आपण ज्या वेळेस आता नवीन एक प्रकार व्हेरायटी लावलेली आहे हं. याचं पाणी नियोजन कसं आहे? पाणी नियोजन म्हणजे सध्या तुम्ही म्हणे काही देऊच नका म्हणे पाणी वरचं जोपर्यंत आहे म्हणे अच्छा. तोपर्यंत काही देऊ नका ओके. म्हणे. ज्या वेळेस तुमचं वरचं पाणी बंद होईल म्हणे त्यावेळेस पट्ट्या पाळायच्या म्हणे आणि मग पाणी दांडानं सुरू करून द्या. ओके. किती पाणी साधारणतः आपल्याला द्यावे लागेल? साधारण तरी 3 पाणी द्यावं लागते म्हणे. 3 पाणी हो. शेवटपर्यंत शेवटपर्यंत 3 पाणी द्यावं लागेल. आणि आता पाणी व्यवस्था नंतर खतावर कशा प्रकारे आपण हे केलं? खताची व्यवस्था म्हणजे पहिले आपण सुपर फॉस्फेट युरिया आणि पोटॅश हे पहिला डोस दिला. तर दुसरा डोस आपण डीएपीचा दिला. ओके. आणि तिसरा आहे ते बायो आपला बकेट म्हणून ते सर्व त्याच्यात 2-3 रंगाचं घटक आहे ते म्हणजे ते दिली. आणि ते पण त्यांनीच सांगितलं होतं? त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे सर्व गायडन्स जे तुम्हाला या 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 जातीसाठी मिळत आहे हो हो हे तुम्हाला तिकडूनच आयडिया भेटते ओके आपल्याला. पुसदवरून हो, हेड पुसद. क्वार्टर आहे हो, हो. तिथून तुम्हाला सांगण्यात येत हो. आहे. आणि खत जे आहे हे आपल्या जर तुम्हाला अनुभव ह्या समजा बाकी पण तुम्ही साधी पण मागच्या वेळेस हो हो लावली हो होती हो पराठी हो. तर त्या तुलनेत या पराठीला खत जास्त लागते की कमी लागते? याले जसं तुम्ही जेवढं खत देसान म्हणे हा तेवढं तुमचं झाड डेव्हलप होईल म्हणे. ओके. म्हणजे खताचा खर्च जास्त आहे आपण खताचा खर्च जास्त आहे याचा. हो. आणि फवारणी फवारणी तर आपली साधी दिली तरी चालते म्हणे काही याच्यावर म्हणे कीड नाही येणार म्हणे काही नाही म्हणे. किती फवारणी दिल्या आतापर्यंत 3 झाल्या याले फवारणी. किती दिवस झाड चाललंय आपल्या इथे? हे आता साधारण म्हणजे 3 महिने झाले आता याले जवळपास. 3 महिन्यात झाड चाललं. 3 महिने. 3 महिन्यामध्ये तुम्ही प्रति महिना एक फवारणी देण्यासाठी. हो. आणि कोणते कोणत्या फवारणी केल्या आपण? पहिले आपलं कम्प्युटरच वापरलं पहिलं सुरुवातीला कम्प्युटर. दुसऱ्या वेळेले ते पोलीस म्हणून त्यानंच दिलेलं आहे. अच्छा. हा तर ते पोलीस म्हणून ते थिप नाही येणार म्हणे पराठीवर या थिप्स हे आले की याचं जमत नाही म्हणे. ओके. थिप जर नसलं तरच पराठी डेव्हलप होईल म्हणे. तर त्यांनी ते पूर्ण नियोजन केलं. केव्हा द्यायचं काय द्यायचं किती प्रमाण द्यायचं तर ते तुम्ही म्हणे 2-3 फवारण्या करू शकता म्हणे 5-6 पंपाचं घेऊन गेले की 2-3 फवारणी होते म्हणे याच्यामध्ये. हो. ओके. आणि शेणखताचा वगैरे वापरतो? शेणखताचा आपल्या जवळ बैलच नाही आता ढोरच नाही काहीच नाही त्याच्यात छान शेणखत काही टाकलं नाही आपण हेच रासायनिकच खतावर रासायनिक खत पूर्ण शेती आपण राहिलो. बरं आता ज्या प्रमाणात मी बाकीच्यांची येता कापूस बघितला साईडच्या वावरातला कापूस बघितला ते कापूस झाड खूप बरकळ बनलेला आहे त्याच्यावर फार म्हणजे जास्त प्रमाणात बोंड्याचं प्रमाण आहे पाठीचं प्रमाण आहे फुलाचं पण प्रमाण चांगल्या प्रकारे दिसू लागलंय. त्या प्रमाणात या पराठीवर आपल्याला दिसत नाही. याच्या मागे काय कारण असतं? तर याच्या मागे कारण म्हणजे कसं तुम्ही जेवढं तुम्ही याले झाडाले वाढवता खत देऊ म्हणा पाणी देऊन म्हणा की तेवढं तुमचं उत्पन्न वाढन म्हणे. तेवढं तुमचं उत्पन्न वाढ. म्हणजे सध्याची जे आपली लेट आहे आपली लावगणच लेट आहे. तर ते लावा लागते म्हणजे तुम्हाला मे महिन्यामध्ये 30 तारखे म्हणा 15 तारखेले अशी जर लावली म्हणे तर तुमचं आता लोक झाड म्हणे 6 फूट झालं असतं पुरुषभर झाड झालं. ओके. आणि याचं उत्पन्न काय सांगितलं? उत्पन्न याचं म्हणजे हे आहे 35,000 रुपये क्विंटल. ओके. 35,000 रुपये क्विंटल जाणार आहे. आणि बाकी जे कापूस आहे ते काय क्विंटल जातो? ते आपला आता 7,000 रुपये 6,000 रुपये भाव आहे आपल्या कापसाला साधा. आणि एकरी उत्पन्न याचं एकरी आता एका डब्याला 500 मिलीचा डब्बा आहे ते 500 तर त्याच्यात आपल्याला तुम्हाला म्हणे 4 क्विंटल कापूस होऊ शकते 4 ते 5 क्विंटल. तुम्ही लावलेली हे अर्धा एकरच्या कमी असेल. अर्धा एकर पेक्षा कमी. हो. म्हणजे मादीचेच झाड. ओके. अर्धा एकर पेक्षा तुम्हाला 4 ते 5 म्हणजे प्रति एकरी 8 ते 9 क्विंटल आपल्याला उत्पन्न येऊ शकते या म्हणजे व्हेरायटी येऊ शकते. आणि 35,000 रुपये क्विंटल म्हणजे जर आपण बाकीची जर तुलना केली तर त्याच्यामध्ये 5 पट आपण 35 म्हणू शकतो डिफरन्स आहे. तर म्हणजे जे उत्पन्न जरी कमी आलं बोंडी संख्या जरी कमी असली तिथं ते भाव जे आहे हे ठराविक आहे का? ठराविक आहे कंपनीचा भाव आहे. कंपनीचा
तुमचा त्याच्यातनी काहीच नाही, आपल्या पासबुक मध्ये खात्यात आपल्याला जमा होईल पैसे त्याचे डायरेक्ट Direct आपल्या खात्यात. द्यायचा. हो. बरं, तिथं गेल्यानंतर आता आपली तुमची पण पहिली वेळ आहे, तुम्ही आपण कापूस घेतला आणि तिथं नेला, तिथं त्याची क्वालिटी टेस्टिंग होईल का? हा, क्वालिटी टेस्टिंग म्हणजे याच्यात जर तुमचे भेसळ जर राहिलं अच्छा. तर त्याची तपासणी होईल हा. की कापूस करण्या पद्धतीचा आहे बाहेर तर बसते का नाही त्याच्यातली. तर ते तुम्ही पहिलेच आपल्याला निरीक्षण करून देते ते की याच्यात भेसळ ठेवू नका. ओके. पहिले सांगते 2 दादा साहेब लोक येऊन गेले ते कंपनीचे, तर त्यांनी सांगितलं हे काय याच्यात नरग्याचं झाड राहिलं नाही पाहिजे. अच्छा. आणि समजा जर आपला कापूस भेसळयुक्त न कळत राहिला न कळत राहिला तर त्याला भाव काय मिळेल मग? ते आपण साध्या चाले भाव आपला हे जे आता आपण नरग्याचे झाड राहायचे, ठीक आहे, तर याचा कापूस आपल्याला साध्या कापसात मिसळता येते. हे नरग्याचे झाड जे आहे तर हे फक्त हे अलग राहते, याचा अलग राहील कापूस. जर सरते शेवटी आपली जे बाजारपेठ आहे ते साधारण त्या कापसात मिसळल्या त्या जाईल. कापसात मिसळेल. पण बहुतेक कारण की त्याचं गायडन्स असल्यामुळे त्यांची तुमच्या 2 व्हिजिट सांगितलं, त्यामुळे शक्यतो ते भेसळ राहतच नाही. याच्यात ओळखूच येते आपल्याला की भेसळ आहे, तर त्याचं जे नरग्याचं जे पावडर निघते ते नरगा उपटूनच टाका लागते आपल्याला. फक्त म्हणजे आपलं निरीक्षण चांगलं पाहिजे. निरीक्षण चांगलं पाहिजे. आता तुम्ही थोड्या वेळा आधी सांगता म्हणजे बोलता सांगितलं की नरगा आणि मादीचं आपल्याला मिक्सिंग करावं लागते नरग्याचं, ते एकदा आम्हाला करून दाखवा. ते आता हे बा, हे आता नरग्याचं फुल आपण आणलं नाही तिकून, ठीक आहे फुल घेऊन. तर आता हे जे फुल आहे नरग्याचं समजा हे फुल, तर हे असं करून याला घासा लागते. असं ओके. असं घासलं की याचं पाकळी तोडून टाकायची. तोडले की हे जेणेकरून आपल्याला बा की हे डबल घासल्यात आलं नाही पाहिजे, आपला टाइम त्याच्यात गेला नाही पाहिजे, म्हणून हे याची कतरण करून टाकायची. आणि त्यानंतर मग आपण अशा प्रकारे एक याला म्हणजे ओळख करून आता बा माझीच झाड आहे हे म्हणून असं काहीतरी फडकं म्हणा का काही असं बांधून ठेवायचं. जे पण ओळख करता येईल आपण करून ठेवायचे, करून ठेवायचे. ओके. आता सरते शेवटी दादा आपण जे बाकी शेतकरी आहेत जी की पारंपरिक शेतीमध्ये म्हणा की पारंपरिक व्हेरायट्यामध्ये गुंतलेले आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांना म्हणजे कसं हे आपण अर्ध्या एकरात आपण एवढं उत्पन्न काढू शकतो बा. बरोबर आहे. तर हे आपल्याला 10 एकर 5 एकर लावायची गरज नाही पराठी एवढी मोठी, हे याच्यातच डेव्हलप होऊन जाते आपलं बा तेवढं. आणि या शेतीकडे याच्याकडे ओढता येते. ठीक आहे दादा, आपण आम्हाला टाइम दिला याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, ज्या प्रकारे मंगेशदादा नंदेकर यांनी शेतीमध्ये एक नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला त्याचा सक्सेस पण दिसत आहे, त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा शेतीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम करत राहा. आपल्याला माहित आहे शेती दिवसेंदिवस जड होत चाललेली आहे, परंतु आपण प्रयत्नशील राहणे काळाची गरज आहे. इथेच मी थांबतो या भागामध्ये. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.